आई भराडी आईच्या जत्रेची पूर्वतयारी। आता आपण आलो होतो मजदे इकडून, मजदे मार्गाने, आणि मालवण मार्गाने सगळ्यात जवळचा जो मार्ग आहे तो मालवण मार्ग आहे। आता मंदिराजवळ आपण पोहोचलो आहे। नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आज आहोत आपण आई भराडी आई। येत्या 22 फेब्रुवारीला आई भराडी आई म्हणजे अंगणेवाडी येथे जत्रोत्सव आहे, आणि हा मोठा जत्रोत्सव म्हणजे सिंधुदुर्गातले तसंच पूर्ण महाराष्ट्रात गाजलेला हे अंगणेवाडी म्हणजे भराडी आईचं मंदिर। आणि इथे चाललेली पूर्वतयारी आपण आपल्यापर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत। तर इथे आपण आलेलो आहोत अंगणेवाडी येथे, म्हणजे मसुरे गावातली एक वाडी, हीच अंगणेवाडी। या अंगणेवाडी इथे आपण आलेलो आहोत आणि भराडी आईची ख्याती म्हणजे नवसाला पावणारी भराडी आई हिचा जो जत्रोत्सव आहे तो जत्रोत्सव येत्या 22-23 फेब्रुवारीला 2025चा जत्रोत्सव आता काही दिवसाचा अवकाश राहिला आहे, आणि इथे पूर्वतयारी चालू आहे। ती पूर्वतयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर आपण पाहूया मंदिराचा परिसर, पार्किंगची व्यवस्था, आणि हा जो पूर्ण जत्रेचा जो पूर्वतयारी आहे ती कशी चालली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पाहूया, आपण सुरुवात करूया मंदिराकडून। तसेच आपण आज मसुरा मार्गाने आलो होतो, मसुरा मार्गाने किती जवळ पडते मंदिर, तसंच मालवणवरून किती जवळ पडते मंदिर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, आणि काही जत्रेविषयीची थोडीफार माहिती। सर्वप्रथम हे मंदिर आहे, आणि ही मंदिराची पूर्ण फ्रंट बाजू आहे। मंदिराची फ्रंट बाजू आहे। वरतून जाण्यासाठी हा मार्ग केलेला आहे लाईनचा। इथून शिडी बनवलेली आहे वरती जाण्यासाठी। वेगवेगळ्या लाईन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचे मार्ग आहेत। इथे स्टेज असेल, इथून VIP एंट्री असणार आहे। हा जो पूर्ण तिकडचा मार्ग आहे हा कणकवली साईडने येणारा रोड आहे। आई भराडी देवी। यावर्षी ड्रोनसाठी सक्त मनाई आहे, मंडळाने अगोदरच क्लिअर केलेलं आहे। ड्रोन उडवण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे। इथून मंदिराचा व्ह्यू बघा कसा दिसतोय तो। व्ह्यू आहे मंदिराचा। इकडे काम चालू आहे।
हा समोरील व्ह्यू पूर्ण. तयारी चालू आहे इकडे. सगळे रांगांचे वगैरे व्यवस्थित, म्हणजे भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित. ग्रामस्थांसाठी तसेच बाहेरील लोकांसाठी पण व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. हा इथून वरतून पण ही रांग जाणार आहे डायरेक्ट मंदिराजवळ. पूर्ण इथून मार्ग आलेला आहे. वरून पूर्ण ब्रिज गेले. लाईन ही वेगळी लाईन एक गेलेली आहे. ही पूर्ण मालवणच्या दिशेने येणार आहे लाईन. इकडे पण व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या समोरचा पूर्ण परिसर आहे आणि मंदिराच्या समोर ही असा सगळ्यांची तयारी चालू आहे. पूर्ण जॉईंट्स व्हील वगैरे सगळ्या गेम्सची वगैरे इथे तयारी चालू आहे. हॉटेल्स आहे तिथे. एकंदर पूर्ण तयारी सुरू आहे इकडे. मंदिराच्या समोरचा परिसर आहे बरोबर. आता आपण मालवणच्या दिशेने निघालो आहे. तर मालवणची पार्किंगची व्यवस्था किती लांब आहे ते आपण पाहूया. मालवणवरून जे वाहनं घेऊन येणार आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था कुठपर्यंत आहे ते आपण पाहूया. पूर्ण इथून वरतून जी भाविकांची जी रांग आहे मंदिराकडे जाण्यासाठी ती ह्या वरतून जाणार आहे. मालवणच्या दिशेने जाताना ही दुकानं लागलेली आहे तिथे वाटेत. सगळ्यांची तयारी चालू आहे. कुठे दुकानं येतपर्यंत करत काढून करतो रे. बारीक बारीक स्टॉल लागते घेतलेले असतले. ही लांबची लोक मानतात रे. हळूहळू लागतले हळूहळू. तसे अजून पूर्ण दुकानं अजून लागलेली नाही आहेत. सगळेजण आपापली दुकानाची जागा अडवून ठेवलेली आहे. दुकानाची जागा इथे अडवण्याचं काम चालू आहे. अंगणेवाडीत अंगणे आहेत. ही अंगण्यांची घरं आहेत ही. आणि अंगणेवाडीच्या दिवशी तुम्ही जर कोणत्याही अंगण्यांकडे आलात
तर तुम्हाला जेवण आरामात जेवण अवेलेबल होतं. कोणी तुम्हाला जेवणासाठी नाही बोलत नाही. जेवणाचा कार्यक्रम हा दिवसभर चालूच असतो सगळ्या अंगण्यांकडे. जेवणाची तसेच राहण्याची पण सोय होऊ शकते अंगण्यांकडे. आपण नाही म्हटलं तरी आता 1 किलोमीटर आलो आहे देवळापासून. अजूनपर्यंत तरी पार्किंगची व्यवस्था नाही आहे. इथे सुलभ शौचालय आहे. अजूनही कुठे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दिसत नाही आहे. आता आपण जवळजवळ 1 किलोमीटरच्या वरती आलो आहे. गेल्या वर्षी इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली होती. मला वाटतं यावर्षी तर भराडी आईचा जो जत्रोत्सव आहे तो जत्रेची एक प्रथा आहे. म्हणजे गावकरी देवीला कौल लावतात, त्याप्रमाणे पारत केली जाते आणि पारत केल्यानंतर देवीची जी जत्रेची तारीख आहे ती फिक्स केली जाते. आणि त्याचप्रमाणे 22 फेब्रुवारीला जत्रा आहे. आणि ह्या देवीची एक कथा आहे की ही देवी एका गुराख्याला दृष्टांत होऊन, जिथे गाय एका पाषाणावर दूध सोडत असे, तिथे देवीचा दृष्टांत होऊन हे देवीची जनमानसांपर्यंत प्रसिद्धी झालेली आहे. आणि नवसाला पावणारी असं ह्या भराडी आईचं खूप लोकांपर्यंत हिची चर्चा आहे आणि सर्वांपर्यंत हिचा जो अध्यात्म आहे ते पोचलेलं आहे. तर हीच अशी आमची भराडी आई अंगणेवाडीला, मसुरे गावातल्या एका गावात अंगणेवाडीत भराडी आई तर जत्रोत्सव येत्या 22 फेब्रुवारीला आहे. तर नक्कीच मनोभावे सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाला यावे अशी आम्ही आशा करतो. आणि पूर्वतयारी, तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भराडी आईच्या जत्रोत्सवाची पूर्वतयारी दाखवलेली आहे. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमधून एका नवीन विषयावर. तर असेच जोडून राहा. चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.